तुम्ही कधी अनारसे ट्राय केले आहेत का? तर आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त अनारसे केले आहेत. हे बघा. चला तर आपण रेसिपी पाहूया. इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेले आहेत. ते एक एक दिवस करून असे 4 दिवस मी पाण्यात भिजून रोज पाणी काढून टाकायचे त्याचं रात्रीचं. आणि बघा सुकवायला घातलेत. सुकवायचा 5वा दिवस आहे हा. ओलसर असतानाच आपल्याला मिक्सरला लावायचे. हे बघा आपले तांदूळ आहे ते आता आपण मिक्सरला लावून घ्यायचे. आता यात आपण 5-6 वेलच्या सोलून घालूया. तुकडे टाकू म्हणजे पावडर होऊन जाईल त्याची. तांदूळ मस्तपैकी बारीक झालेले आहेत, व्यवस्थित पावडर झालेली आहे नरमशी. आता त्याला चाळून घेऊया. चाळून घेतल्यानंतर पुन्हा ते वरती पीठ येईल ते परत पुन्हा चाळून घ्यायचे. आता ही जाडसर आलेली आहे कणी, ती सुद्धा मिक्सरला लावून घ्यायची. जेवढं बारीक आहे तेवढ्यापर्यंत आपल्याला हे पुन्हा दुसरा बॅच मी अर्धा किलो तांदळामध्ये परत चाळून घेतलेले होते. सगळं मऊसर एकदम चाळून घेतलेलं आहे. एकदम सुंदर पीठ झालेलं आपलं. हे पीठ आपण बाजूला करून घेऊ आणि याचं मोजून घेऊ आपण. हे बघा वाटी झालंय, मोठी वाटी एक. आता जेवढं तुम्ही 2 वाट्या पीठ घेतलेलं आहे त्याच्या अर्ध आपल्याला म्हणजे ही वाटी एवढं आपल्याला गूळ घ्यायचं आहे. हे बघा हे सगळं मिक्स करून घेऊ. मेहनत लागते याला. आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा हे थोडंसं मिक्सरला फिरवून घ्या. जरासंच फिरवायचं आहे, जास्त फिरवायचं नाही आहे. मी आता थोडंसं मिक्सरला फिरवून घेते. नाही त्याने केल्यानंतर तर चांगलंच होतं. मिक्सरचं काम झालेलं आहे. आता यातलं एक एक काढून घेऊया आपण. हे बघा अशा प्रकारे आपलं अनारशाचं पीठ रेडी झालंय. आता आपण ते 3-4 दिवसासाठी ठेवून घेऊ. अनारशाचं पीठ म्हणून झालेलं आहे बघा. आता आपण झाकण लावून ठेवून देऊया 4 दिवसासाठी. 4 दिवसानंतर चला तर मंडळी आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त अनारसे तळायला घेऊया. पीठ आपलं रेडी आहे. हे बघा आता आपण तळायला घेऊया. आपण इथे आता छोटे छोटे गोळे करून घेऊया. असे थापून घ्यायचे आहेत आपल्याला. चांगलं मुरलेलं आहे पीठ आणि गोळे सुद्धा व्यवस्थित होत आहेत. जेवढे हवे तेवढेच करायचं. बाकीचं फ्रीजमध्ये ठेवायचं. आपल्याला खसखस घ्यायची. बघा हे सगळे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला जर लाटायचं असेल तर लाटू सुद्धा शकता तुम्ही. हे बघा मी एवढे करून घेतलेत. कढईत तेल टाकायचं आपल्याला. तेल व्यवस्थित तापलं पाहिजे. तेल तापतंय. आता हे आपण घेतलेलं आहे ते आपल्याला हे बघा असे डीप करायचे. असे दिसले पाहिजे. दिसते तुम्हाला. सगळ्याला खसखस ही लागली पाहिजे. ज्या साईडने खसखस लावली ती साईड वरती टाकायची आणि खालची साईड डुबवायची. एक एक लावूनच घ्यायचे. अगोदर लावून नाही ठेवायचे. अगोदर लावून तुम्ही 2-2 पण टाकू शकता. पण अनारसे आहे त्याच्याबद्दल आपल्याला अजिबात रिस्क घ्यायची नाही आहे. आपला पहिला अनारसा रेडी झाला आहे बघा. हा बघा हा पाठून असा झालेला आहे. हा पूर्ण फुगलेला आहे अनारसा. एक एक करून आपल्याला असेच अनारसे एक एक सोडायचे आहेत खसखस लावून. खसखसची बाजू वरती ठेवायची.
बघा किती फुगलाय आपला अनारसा. उलटा झालाय, सॉरी, उलटा व्हायला नाही पाहिजे अनारसा. बघा आपल्या अनारसाला कशी जाळी आलेली आहे. बघा बघा कशी जाळी आलेली आहे. कसे अनारसे झाले पाहिजे आपले. अनारशातलं तेल चांगलं नितळून घ्यायचं. अनारसे असे तळून काढले की ते थोडे उभेच ठेवायचे चाळणीमध्ये, म्हणजे त्याचं तेल सगळं खाली गळून येतं, नितळून जातं. ठेवणार आहे, बाकीचं मी पीठ ठेवणार आहे. मी स्वामी हे असे उभे ठेवायचे. बघा उभे ठेवलं की त्याचं तेल सगळं खाली येतं. दिसतंय तुम्हाला? हे बघा आपले अनारसे रेडी आहेत. तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेऊन येत जाईन. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला घेत येऊ जाईन. धन्यवाद.